हॅलो, नमस्कार शेतकरी बंधूंना नमस्कार. एकदम व्हिडिओ डिलीट करू नका. बरेच दिवसाचा मी आज तुमच्याकडे आलो आहे आणि मी ग्रामीण शेतकरी आहे, वडिलोपार्जित शेतकरी आहे. माझे वडील, मी आणि माझा मुलगासुद्धा शेतीत राबतो. सतत 2 वर्षापासून 3 वर्षापासून नापिकीचे साल पडत आहे. अजूनही उत्पन्नाचं काही असं विशेष वाढलेलं नाही आहे आणि वाढूनहीसुद्धा उत्पन्नाला पाहिजे तसा भाव आम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळं आम्ही खरोखरच अतिशय दुःखी आहे. आणि विशेष म्हणजे मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. गेल्या निवडणुकीतसुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी म्हटल्याप्रमाणे का कर्जमाफी, 7/12 कोरा वगैरे वगैरे, तर तोच प्रचार आम्ही घरोघरी दारोदारी फिरून केला आहे. आज अशी आमची कंडिशन झालेली आहे का आम्ही जर लोकांच्या घरी पुन्हा परत मतं मागण्यासाठी गेलो तर आम्हाला ते हेच म्हणतात का 7/12 कोरा केव्हा. आणि महाराष्ट्राची बिकट परिस्थिती जी आहे, माननीय आपले अजितदादा पवार यांनी सांगितलं 30च्या आत पैसे भरा. पण यांना काही सरकारनं म्हटलं नव्हतं का तुमच्यावर जे पैसे आहे ते वगैरे वगैरे काय ते भरा म्हणून. पण अजितदादा पवारने आम्हाला सरळ सांगितलं का 30पर्यंत तुम्ही तुमचे पैसे भरा कर्जाचे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नाईलाजानं भरले, कोणं मंगळसूत्र गहाण ठेवून भरले, कोणं शेती गहाण ठेवून भरले पैसे आणि काही भरायचे आहे. आणि महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे. सर्व गोष्टी आम्हालाही सुद्धा कळते. महाराष्ट्राचं काय, मुख्यमंत्री जे आहे यांना पूर्ण प्रदेश चालवावं लागतं. त्याबद्दल आमचं असं वावगं म्हणणं नाही. फक्त माझं असं म्हणणं आहे का मला 24 घंट्यासाठी मुख्यमंत्री करा. फक्त 24 तास. 24 तासाच्या आत मी शेतकरी कर्जमुक्त करतो आणि महाराष्ट्रावर कोणताही भार येऊ देणार नाही. हा माझा दावा आहे. आता तुम्ही म्हणाल कसं. मी माहिती घेतली की पूर्ण महाराष्ट्रात एकूण 10,568 माजी आणि आजी आमदार, खासदार, विधानसभेचे, राज्यसभेचे वगैरे वगैरे इतके लोक आहेत. 10,500 म्हणजे 10,600 गुन्हेला 2 लाख रुपये महिना पेन्शन, याचा गुणाकार करा व महिन्याचा, आणि गुन्हेला 12 महिने करा. 12 महिने गेल्यावर 5 वर्षाला त्याला 5 गुन्हा 5 वर्षाचा. हा जो एवढा प्रचंड पैसा येतो, हा पैसा जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीत घातला तर शेतकरी 24 घंट्यात काय 2 घंट्यात कर्जमुक्त होतो. आता प्रश्न असा आहे, सर्व आमदारांना, खासदारांना शेतीचा, पण एकही आमदार, एकही खासदार असं म्हणत नाही विधानसभेत किंवा विधान परिषदमध्ये ठराव मांडत नाही का आम्ही 5 वर्ष पेन्शन घेणार नाही. का म्हणत नाही. आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, मोदी साहेबांना माझी विनंती आहे का हे बंद करा. आणि बंद केल्यावर कोणते आमदार, कोणते खासदार त्यांच्या पेन्शनसाठी उपोषण मांडते हे आम्हाला तर कळेल मग. कारण का त्यांची जेव्हाची सोय जर लागली नाही, समजा कोणतीच व्यवस्था लागली नाही, तर उपोषण मांडणारच आहे. आमचं पेन्शन चालू करा, पगार चालू करा. जनतेला कळलं पाहिजे ना हे. त्याच्यासाठी मी म्हणतो का 24 घंटे मला मुख्यमंत्री करा. मी शेतकऱ्याला 2 घंट्याच्या आत कर्जमुक्त करतो. शेतकऱ्या कर्ज किती आहे हो, सोसायटी कर्ज किती देते, एकरी 7,000, 8,000, 10,000. महाराष्ट्रामध्ये 60% शेतकरी अत्यल्प भूधारक आहे. 3 एकर 4 एकरवाले, 4 एकरवाल्या कर्ज किती, 7,000, 10,000 रुपये, 40,000 रुपये. 40,000 रुपये कर्ज. एका आमदाराचं फोनचं महिन्याचं बिल आहे 40,000. आणि 40,000 कर्जसुद्धा माफ करू शकत नाही आहे. माफ व्हायला पाहिजे. मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आयाराम गयारामवाला नाही आहे. माझ्या वडिलापासून, माझ्या आईपासून, माझ्यापासून आम्ही भारतीय जनता पक्षाचेच आणि राहणार आहे. पण तरी मी म्हणतो, मुलाचं चुकलं तर बापाचं काम आहे मुलाला सांगणे, आणि बापाचं चुकलं तर मुलाचं कर्तव्य आहे बापाला सांगणे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, राजकीय व्यक्तींना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, शिंदे साहेबांना विनंती आहे, मोदी साहेबांना विनंती आहे का महाराष्ट्रातील आमदार, खासदाराचे हे पेन्शन 5 वर्षासाठी बंद करा आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. बस एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.